सुशीला पिंजारे मॅडम यांना विनंती करतो की कृपया त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व यावर आपले विचार व्यक्त करावेत. अखंड भूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य, हिंदुस्थानच्या मातीमधला सर्वात बलाढ्य सम्राट अशोक, ज्या मातेने महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती बहाल केले, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प आपल्या मातेच्या चरणावरती अर्पण केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. भरल्या शिवारातली कंस कापावीत तसं ज्यांनी शत्रू सैन्य कापून काढलं, ते सुभेदार मल्हारराव होळकर. जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारे महाराजा तुकोजीराव होळकर, आपल्या तलवारीने अनेकदा इंग्रजांना पाणी पाजून पराभूत करणारे आणि स्वतः एकदाही पराभूत न झालेले यशवंतराव होळकर, ज्यांनी या देशाला फक्त संविधानच नाही दिलं तर तमाम बहुजनांना जगण्याचं बळ दिलं, ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाने अंधारलेल्या समाजामध्ये शिक्षणाची मशाल पेटवली, ते क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग, जिच्या त्यागानेच जागा झाला आम्हा सर्व लेकरांचा स्वाभिमान, अशा जागतिक कीर्तीच्या तब्बल 29 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून आदर्श राज्य करणारे पहिल्या राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय उपस्थित मान्यवर, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही, तर तो समाज इतिहास जमा होतो. अहिल्याबाईचा कल्याणकारी इतिहास ही इतिहास जमा करण्याचं काम याच मातीमध्ये अनेक वर्ष घडत आले. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राजकारभार करणाऱ्या अहिल्याबाईंच्या हातामध्ये केवळ पिंड देऊन त्यांना धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आलं. हिमालयाही पेक्षा उंच कर्तृत्व आणि शौर्य होतं अहिल्याबाईंचं, पण हळूहळू सह्याद्री एवढं करत आता एखाद्या टेकडी एवढं करून सारा पराक्रम आमच्या डोळ्यासमोरून गायब केलाय. पुराणातली गौतम ऋषीची पत्नी असलेली अहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली, पण जिने तब्बल 29 वर्ष समाज कल्याणाची कामं केली, ती अहिल्या मात्र आम्हाला समजलेली दिसत नाही. पुराणातल्या गौतम ऋषीच्या पत्नी असलेल्या अहिल्याला ऋषीनं शाप दिला, तिचा दगड झाला आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं तिचा उद्धार झाला की नाही मला माहीत नाही, पण अहिल्याबाईच्या कार्याच्या पदस्पर्शानं रामासहित सर्व देवांचा उद्धार झाला, ही गोष्ट आम्हाला विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले आदर्श राजे होते, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या स्त्रियांमधल्या आदर्श राज्यकर्त्या होत्या. 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी मराठी वतनदार माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. त्या कन्यारत्नाचं नाव अहिल्या असं होतं. ही तीच अहिल्या जिनं सत्याचा मंत्र आणि विकासाचं तंत्र ह्या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं. ही तीच अहिल्या जिनं चूल आणि मूल ही चौकट जुगारून एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन
तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला. या अहिल्याचा विवाह वयाच्या 8व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. लग्न होऊन अहिल्याबाई सासरी आल्या. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंनी आपल्या कार्याला सुरुवात केली. अहिल्याबाईच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान जर कुणाचं असेल तर ते मल्हारराव होळकरांचं होतं. कारण मल्हारराव होळकर म्हणजे पराक्रम, मल्हारराव होळकर म्हणजे सामर्थ्य आणि मल्हारराव होळकर म्हणजे विश्वास. मल्हारराव होळकर म्हणजे आयुष्यभर अहिल्याबाईच्या पाठीवरती पडलेली शब्बासकीची थाप. मल्हारराव होळकरांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला सांगितलं तलवार कशी चालवावी, युद्ध कसं करावं, भाला बारदाना तोफखाना हे सगळं कसं चालवावं. रणांगणात जेव्हा युद्ध सुरू असतं, तोफांचे भयानक आवाज होतात, तेव्हा निधड्या छातीनं त्याला कसं सामोरं जावं हे मल्हारराव होळकरांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला सांगितलं. मल्हारराव होळकराप्रमाणेच त्यांचे सुपुत्र खंडेराव होळकर हे पराक्रमी होते. कुंभेरीच्या लढाईत पराक्रम गाजवत असतानाच खंडेराव होळकरांना वीरमरण आलं. अहिल्याबाई होळकर आणि मल्हारराव हे दुःखाच्या सागरात बुडाले. त्या काळच्या प्रथा परंपरेप्रमाणे अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. मल्हारराव होळकरांवरती दुःखाचा दुहेरी डोंगर कोसळला होता. एक म्हणजे आपली कर्तबगार सून सती चालली आणि दुसरा म्हणजे आपला पुत्र गेला. अहिल्याबाई होळकरांना मल्हाररावांनी विनंती केली, अहिल्ये, पुत्र खंडेराव तर गेलाच, पण तूच आता माझा खंडू आहेस. सती जाऊ नकोस. तुला जगलं पाहिजे, राज्याच्या कल्याणासाठी जगलं पाहिजे, प्रजेच्या कल्याणासाठी जगलं पाहिजे, ह्या राज्यासाठी तुला जगलं पाहिजे. आणि अहिल्याबाईंनी आपला निर्णय बदलला आणि त्याच वेळी पूर्वापार आलेली अमानुष सती प्रथा लाथडण्याचं पहिलं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं. अहिल्याबाईंनी 5000पेक्षा मंदिरं बांधली, घाट बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अन्नछत्रा बांधली. पण हे केवळ देवाधर्माचे समाजावरती उपकार होते म्हणून नव्हे, तर ज्याप्रमाणे संत गाडगेबाबांनी यात्रेकरू वाटसरू यांची अवहेलना होऊ नये म्हणून धर्मशाळा आणि घाट बांधले, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये अहिल्याबाईंनी ह्या प्रवाशांची यात्रेकरूंची अवहेलना होऊ नये म्हणून अन्नछत्र उभारली, घाट बांधले आणि धर्मशाळा बांधल्या. आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त कौटुंबिक संकट जर कुणावरती आली असतील तर ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावरती आली. कारण त्यांच्या हयातीतच पती खंडेरावाचं निधन झालं, सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मुलगा मालेरावांचं निधन झालं, जावई यशवंत फणसेचं निधन झालं. राज्य करू शकेल असा एकही कर्ता पुरुष घराण्यामध्ये उरला नाही. अशा वेळी एकट्या अहिल्याबाईने खंबीरपणे कार्य करण्याचा निर्धार केला. पण अहिल्याबाईंचे फडणवीस गोंगोबा तात्या यांनी आलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी राघोबा पेशवा यांनी पत्र लिहिलं. होळकरांच्या राज्याला आता कुणी वारस उरलेला नाही, बाई एकटी आहे, अबला आहे, हे प्रचंड वैभव असलेलं राज्य तो ताब्यात घे. आणि आल्या संधीचा फायदा घेण्यासाठी राघोबा पेशवा 30,000ची फौज घेऊन अहिल्याबाईच्या राज्यावरती चालून आला. पण अहिल्याबाईंची दूरदृष्टी पहा, अहिल्याबाईंनी अगोदरच आपल्या राज्यामध्ये स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवली, लढाईचं प्रशिक्षण दिलं होतं आणि 5,000 स्त्रियांची लढाऊ फौज त्यांनी तयार करून ठेवली होती. पण केवळ तलवार हाती घेऊन चालत नाही,
तर त्याबरोबर बुद्धिचातुर्यही असावं लागतं. अहिल्याबाईंनी राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्या म्हणतात, मी अबला आहे, मी बाई आहे, एकटी आहे असं समजू नका. खांद्यावरती भाला टाकून जेव्हा रणांगणावरती उभी राहील तेव्हा जड जाईल तुम्हाला. कारण आमच्या पूर्वजांनी हे राज्य कुणाची खुशमस्करी करून मिळवलेलं नाही, तर तलवारीच्या पात्यावरती मिळवलेलं आहे. मी हे माझं राज्य आपल्याला गिळंकर करू देणार नाही. आता आपली भेट रणांगणावरतीच. माझी आधिपत्याखाली तयार केलेली 5,000ची फौज आपल्याशी लढा देईल. या लढाईत समजा मी हरले तर मला कुणीही नावं ठेवणार नाही. पण आपण हरलात तर एका महिलेकडून हरलात म्हणून समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अहिल्याबाईचं हे पत्र राघोबा पेशव्यांनी वाचलं तेव्हा राघोबा पेशवे निम्मेगार झाले. अहिल्याबाईचे आक्रमक शब्द वाचून राघोबा पेशव्यांनी लढाईचा विचारच सोडून दिला आणि अहिल्याबाईला शरण येऊन आल्या पावली परत केला. शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी प्रथमतः मनात पराभूत करावं लागतं. कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही, हे मानसशास्त्र अहिल्याबाईंनी जाणलं होतं. अहिल्याबाईंच्या काळामध्ये चोर, लुटारू, दरोडेखोर हे प्रजेला त्रास देत होते, प्रवाशांना लुटत होते, प्रसंगी जीव घेत होते, दंगा करत होते. प्रजेतले काही मंडळी अहिल्याबाईकडे आली आणि त्यांनी अहिल्याबाईंना सगळी कैफियत सांगितली की या चोर, लुटारू, दरोडेखोरांमुळं प्रवास करणं कठीण झालेलं आहे. अहिल्याबाईंनी तात्काळ दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये त्यांनी जाहीर केलं, प्रजेला त्रास देणाऱ्या, वाटसरूंना त्रास देणाऱ्या लुटारूंचा जो कोणी बंदोबस्त करेल त्याला माझी प्राणप्रिय कन्या मुक्ता देऊ. अहिल्याबाईचा हा पण ऐकून स्मशान शांतता पसरली. काही लोक आपापसात कुजबुजू लागले. काही जाणकार मंडळी होती, त्यांनी अहिल्याबाईला प्रश्न केला की या चोरांचा, लुटारूंचा बंदोबस्त करणारा कुणी खालच्या जातीत असू शकतो, कुणी परधर्मीय असू शकतो. हे ऐकून अहिल्याबाई कडाडल्या आणि म्हणाल्या, शूरत्वाला जात नसते, शूरत्व हीच त्याची जात आणि पराक्रम हेच त्याचं घराणं. शूरत्व हे कोणतीही जात किंवा धर्म पाहून येत नाही. आणि पुढे यशवंत फणसे नावाच्या तरुणानं या चोर, लुटारू यांचा नायक आणि पुढाऱ्यांना धरून आणलं. अहिल्याबाईंची दूरदृष्टी पहा. त्यांनी या पुढाऱ्यांना, या म्होरक्यांना नायक हा किताब दिला. त्यांना पगारी नोकरी दिल्या. आणि एवढंच नाही तर त्या प्रवाशांना सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी त्याच पुढाऱ्यांवरती आणि त्या नायकांवरती दिली. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यामध्ये जातीपाती न बांधता यशवंत फणसे नावाच्या तरुणांबरोबर आपल्या प्राणप्रिय कन्येचा विवाह लावून दिला. त्या काळामध्ये आणि आजही विवाहाच्या प्रसंगी कन्यादान हे मातापित्यांनी करायचं असतं. पण मुक्ताच्या लग्नाच्या वेळी अहिल्याबाईची पती खंडेराव हे जिवंत नव्हते. मालेराव होता, समाजातली बरीच प्रतिष्ठित मंडळी होती, पण अहिल्याबाई स्त्री असून सुद्धा त्यांनी स्वतः आपल्या कन्यादान केलं. अहिल्याबाई किती काळाच्या पुढे होते हे पहा. मुक्तीचा जन्म हा 1748चा, त्यांचा विवाह झाला ते साल 1766चं. म्हणजे जवळजवळ 18 वर्षाच्या मुक्ताबाई असताना, संज्ञा नसताना अहिल्याबाईंनी त्यांचा विवाह लावून दिला. आज सरकारला बालविवाह करू नये म्हणून कायदे करावे लागतात, पण 300 वर्षापूर्वी अहिल्याबाईंनी आपली मुलगी संज्ञान झाल्यानंतरच तिचा विवाह लावून दिला.
अहिल्याबाई काळाच्या पुढे होत्या. अहिल्याबाई ज्याप्रमाणे आज आपण श्राद्ध घालतो, भाद्रपद महिन्यात श्राद्ध घालतो, त्याप्रमाणे अहिल्याबाई त्यांच्या काळामध्ये पूर्वजांचे श्राद्ध घालत. भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वजांचे श्राद्ध घालत असताना आपल्याला माहिती आहे श्राद्धाचं पाणी हे पुरुष सोडतात, पण अहिल्याबाई श्राद्धाचं पाणी सोडत होत्या. अंतोशास्त्रींनी अहिल्याबाईला थांबवलं. स्त्रीनं श्राद्धाचं पाणी सोडणं हे आपल्या देवधर्माला मान्य नाही असं त्यांनी सांगितलं. तेव्हा अहिल्याबाई त्यांना सांगतात, मला स्त्री परमेश्वरानं केलं, विधवा ही त्यांनीच केलं. मी स्त्री आहे यात माझी काही चूक नाही. पुळीपुत्र उरला नाही. मी स्त्री जरी असले तरी मी होळकर आहे. माझ्या मनात भाव आहे, श्रद्धा आहे आणि ईश्वर श्रद्धेचा भुकेला आहे. मी स्त्री असली म्हणून मला श्राद्धाचं पाणी सोडण्यास कसलं बंधन. अहिल्याबाईंनी आपल्या पूर्वजांची श्राद्ध स्वतः स्त्री असून घातली. मला वाटतं अहिल्याबाईंच्या काळानंतर 150 वर्षांनी महात्मा फुले हे स्त्री उद्धारक मानले जातात, पण अहिल्याबाईंनी स्वतः कार्य करून आपण स्त्री उद्धारक आहेत हे दाखवून दिलं होतं. अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये हुंडाबंदी केली होती. अहिल्याबाई दरबारी कामकाज करत असताना काही ब्राह्मण अहिल्याबाईंकडे आले आणि त्यांनी अहिल्याबाईंकडे आपली कैफियत सांगितली की आम्ही गरीब ब्राह्मण आहोत, जिथं जाल तिथं आम्हाला हुंडा मागतात, आमच्या मुलींची लग्न ठरणं कठीण झालंय. अशा वेळी अहिल्याबाई म्हणाल्या की स्त्रीला देवी म्हणावं, स्त्रीला आदिशक्ती म्हणावं आणि तिला घरात घेण्याचे घ्यावेत. लग्न तर जन्मोजन्मीची नाती. ज्याला जास्त मुली असतील त्यांनी काय करावं. अहिल्याबाईने मुकुंद हरीला लेखणी घेऊन बोलावलं आणि त्यांनी जाहीर केलं की यापुढे कोणत्याही जाती धर्मामध्ये विवाहाच्या प्रसंगी जर का कोणी हुंडा घेतला तर तो गुन्हा समजण्यात येईल. एवढंच नाही तर जो कोणी हुंडा घेईल त्याच्याकडून जेवढा घेतला त्याच्या दुप्पट, ज्यानं दिला त्याच्याकडून जेवढा दिला तेवढा, आणि मध्यस्थी लग्न जमवणाऱ्याकडून त्याला जेवढा मिळाला तेवढी रक्कम सरकार दरबारी जमा करण्यात येईल आणि अधिकचा दंड करण्याचा अधिकार हे सरकारला राहतील. त्यांनी मुकुंद हरीला सांगितलं याची अनेक नकला करा आणि प्रांतोप्रांती वाटा. 300 वर्षापूर्वी अहिल्याबाईंनी आपल्या राज्यामध्ये हुंडाबंदी करून घेतली होती. आज आपण 7-12 वगैरे उतारे म्हणतो. घर असेल, जमीन असेल यांचा व्यवहार करताना 7-12 उतार लागतो. तर हा 7-12 म्हणजे कुठल्या कायद्याचं किंवा कलमाचं नाव नाही. अहिल्याबाई त्या काळामध्ये गोरगरीब रयतेच्या दारामध्ये सरकारी खजिन्यातून 12 झाडं लावायच्या. त्या झाडांची निगा जोपासना त्या गरिबाने करायची. त्यातले 7 झाडाचं उत्पन्न हे त्या गरिबाला असायचं आणि 5 झाडाचं उत्पन्न हे सरकार दरबारी जमा करावं लागायचं. जे झाडं लावली त्याची नोंद, सरकारी रक्कम जमा झाली त्याची नोंद या करण्यासाठी सरकार दरबारी एक दप्तर निर्माण करण्यात आलं होतं आणि त्या नोंदीच्या उतार्यालाच 7-12 असं म्हणतात. धन्य ती अहिल्याबाईंनी आपला पती खंडेरावांच्या निधनानंतर त्यांचं 6 माही श्राद्ध घालायला सुरुवात केली. 6 माही श्राद्ध चालू होतं. पुत्र मालेला श्राद्धाचं पाणी सोडत होता. पांढऱ्या घोंगडीवरती बसून अहिल्याबाई शांतपणे पाहत होत्या. खंडेरावांचे पूर्वज यांचे नावं घेऊन श्राद्धाचं पाणी सोडलं गेलं. खंडेरावासोबत अन्य काही स्त्रिया
पत्नी त्यांच्या सती गेल्या होत्या, त्यांचं नाव घेऊन श्राद्धाचं पाणी सोडलं. अहिल्याबाई हे सगळं पाहत होत्या, ऐकत होत्या. पण खंडेरावासोबत ज्या 2 स्त्रिया सती गेल्या होत्या त्या मुस्लिम कांचनी होत्या. त्यांची नावं मात्र त्या श्राद्धामध्ये घेतली जात नव्हती. अहिल्याबाईंनी पुरोहितांना थांबवलं. त्या म्हणाल्या, स्वामी बरोबर आणखी 2 स्त्रिया जळून गेलेल्या आहेत, सती गेलेल्या आहेत, त्यांचं नाव आपण घेतलं नाही. पुरोहितांनी सांगितलं, मातोश्री, या स्त्रिया परधर्मी आहेत. परधर्मीय स्त्रियांचं श्राद्ध घालणं हे आपल्या धर्माज्ञेत बसत नाही. अहिल्याबाई कडाडल्या आणि म्हणाल्या, त्या स्त्रिया स्वामी बरोबर सती गेला एवढं नातं पुरे नाही काय? त्यांनी आपल्या जीवनाची राख चिमूट केली एवढं नातं पुरे नाही काय? जर का या 2 स्त्रियांच्या नावानं श्राद्ध होत नसेल तर हा श्राद्धविधी बंद करा. त्या 2 स्त्रियांचं श्राद्ध झाल्याशिवाय, शबनमा आणि शकीना या 2 स्त्रियांचं श्राद्ध झाल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. आणि अहिल्याबाईंनी जातपात धर्म न मानता त्या शबनम आणि शकीना या 2 मुस्लिम स्त्रियांचं श्राद्ध करून घेतलं. अहिल्याबाईचा हा कल्याणकारी इतिहास आज आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण रयतेला त्रास ठरणाऱ्या जुन्या रूढी, परंपरा, प्रथा अहिल्याबाईंनी तर मोडून काढल्याच. या सर्वातून आपल्या प्रजेची सुटका केली. हा कल्याणकारी इतिहास आपण घरोघरी पोचवला पाहिजे. कारण नवरा मेल्यानंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. नवरा मेल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई सती गेल्या नाहीत. नवरा मेल्यानंतर सावित्रीबाई सती गेल्या नाहीत. तर या स्त्रियांनी जुन्या प्रथा, परंपरा यांना जाळून त्या स्वतः जगल्या. म्हणून आज आपल्यासारख्या स्त्रिया खंबीरपणे उभा राहिल्या. हा इतिहास होता अहिल्याबाईंचा. या अहिल्याबाईच्या पुण्यस्मृतीस मी पुन्हा एकदा अभिवादन करते आणि माझ्या वाणीस पूर्णविराम देते. जय अहिल्या.